देगलूर तालुक्यातील शिळवणी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी रोजी गाव स्वच्छता अभियान, शिवपूजन, मृदंग वादन स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी, कीर्तन सोहळा, शिवचरित्र व्याख्यान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आज रोजी शिळवणी येथे सायंकाळी 9 वाजता हबप ज्ञानेश्वरी सुरनर यांच्या कीर्तनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। तर दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते धनंजय गुडसुरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले आहे। सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जयंती दिवशी माधव माने, संदीप उदगिरे, शंकर दोमाटे, संतोष कोंडिबा माने यांच्यातर्फे सर्व शिवभक्त गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी शिळवणी येथे साजरा होणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा देशमुख, उपाध्यक्ष विलास माने, सचिव ज्ञानेश्वर माने आणि सर्व पदाधिकारी सदस्य शिवजन्मोत्सव समिती शिळवणी यांनी केले आहे। दस्ती काढा थोडं हंग असं आठ खांद्यावर टाका या इथं आपल्या भवानीच्या हेरची पशा माईक सिस्टम इथली हाय होत आपल्या गावातली की वर्षाची एवढी झाली बघ गेले मोठं काम होतं घाण पाणी हे झालतं नाही तर सगळं पुरा तिकडे जाते आता हे मात्र हमेशासाठी ते पाण्यासाठी चांगलं झालं। हां पाण्यासाठी भारी झालं। नाहीतर ते आपली पार घरापासून आली आहे इथून पार पलीकडून पर्यंत आहे। कोणती गाडी गप्प मोठी गाडी कट होणार जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर राजेंद्र माने। आज आपण सर्वजण शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत आणि या उपक्रमाचाच एक छोटासा पैलू म्हणून आम्ही नाली स्वच्छता, परत बसस्टँडची क्लिनिंग, जिल्हा परिषद शाळेची क्लिनिंग असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। नमस्कार। या वर्षी आमच्या गावात प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। या शिवजयंती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तथा समस्त ग्रामस्थ शिळवणीकर या सगळ्यांच्या सहकाराने, पुढाकाराने प्रथमच शिवजयंती संपन्न होते आहे। सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आम्ही गावातल्या वेगवेगळ्या अस्वच्छ भागाची स्वच्छता आज केलेली आहे। मग त्यात बसस्टँड असेल, नाला सफाई असेल किंवा मग जिल्हा परिषद शाळेची सफाई असेल आणि याच कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे जे कार्यक्रम ठेवलेले आहेत यामध्ये आज कीर्तन सोहळा ठेवलेला आहे आणि उद्या धनंजय गुडसुरकर सर ज्येष्ठ साहित्यिक यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। यानंतर गावामध्ये एक आरोग्य शिबिर आणि महाप्रसादाची सोयसुद्धा केलेली आहे। खरं तर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे सगळे उपक्रम करत आहोत आणि आम्हाला गावकऱ्यांचा प्रचंड उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे। धन्यवाद। जय शिवराय।